नमस्कार. साबुदाण्याची खिचडी तर सर्वच बनवत असतील. जर का साबुदाण्याची खिचडी कडक झाली किंवा चिकट झाली तर मग ती फारशी खायला कुणाला आवडत नाही. तर तसं न होता आज आपण अगदी मोत्याच्या दाण्यांसारखी मोकळी, मऊ, लुसलुशीत आणि अगदी सुटसुटीत अशी ही आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर इथे आपण गोड दही बनवणार आहोत. तर इथे आपण एका बाउलमध्ये स्वच्छ साफ करून घेतलेले साबुदाणे, छोटी वाटी आपण 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. साबुदाणे हे धुताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याला साबुदाण्याला जी पावडर असते लागलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली म्हणजे त्याचा जो चिकटपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आपण साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. तर इथे आता साबुदाणा धुवून झालेला आहे. साबुदाणा धुवून झाल्यानंतर आपण साबुदाणे इथे बाउलमध्ये दिसत नाही आहेत, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. साबुदाणे पण सफेद होते आणि बाउल पण मी सफेद घेतलेला, त्याच्यामुळे साबुदाणे दिसत नव्हते. तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. इथे आता साबुदाणे 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण भिजत घालणार आहोत. तर हे साबुदाणे भिजत घालताना लक्षात ठेवा, साबुदाण्याच्या वर पाणी येईल इतपतच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग साबुदाणा जास्त भिजल्यामुळे पण खिचडी चिकट होते. तर हे साबुदाणे आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण खिचडी बनवायला घेणार आहोत. तर इथे पाहू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपण झाकण खोलून पाहूया. तर इथे पाहू शकता साबुदाणे छान भिजले गेले आहेत आणि साबुदाण्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश नाही आहे. अगदी मोकळे आणि सुटसुटीत असे साबुदाणे तयार झालेले आहेत. तर साबुदाणे भिजवून झाल्यानंतर ते थोडेसे एकमेकाला चिकटतात, म्हणजे गोळा होतो. तर ते आपण एका डिशमध्ये काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने सर्व साबुदाणे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे त्याचे गोळे तयार होत नाही. अशा पद्धतीने साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता, जे आपण पाण्याचा अंदाज ठेवलेला अगदी व्यवस्थित झालेला आहे. साबुदाणा व्यवस्थित असा भिजून मस्त असा मोकळा तयार झालेला आहे. तर एखादा साबुदाणा आपण हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने दाबून बघायचा. जर पिठासारखा छान असा दाबला गेला म्हणजे समजायचं साबुदाणा छान भिजला गेला आहे. कधीकधी काय होतं, साबुदाणा भिजून झाल्यानंतर तो कडकच राहतो, तर त्याच्यामुळे मग खिचडी कडक होते. तर साबुदाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जातो. तर लक्षात ठेवा, साबुदाणा भिजत घालताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. तर इथे आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. भाजून झाल्यानंतर ते थंड करून घेतलेले आहेत. तर इथे मी शेंगदाण्याची सालं न काढता शेंगदाण्याची सालं ठेवून आपण अशा पद्धतीने बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. इथे तुम्हाला जर शेंगदाण्याची पावडर आवडत नसेल तर तुम्ही जाडसर असा कूट करून घेऊ शकता. साबुदाणे आपण मोकळे करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हा आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे तो साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तर इथे मी बारीक शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर बारीक शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर मी जाडसर शेंगदाण्याचं कूट करून वापरू शकता. तर इथे आता व्यवस्थित आपण साबुदाण्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून झालेलं आहे. खिचडीमध्ये जर जाडसर आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं तर मग वयस्कर माणसांना ते खाता येत नाही. तर त्याच्यासाठी आपण इथे शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता, शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यामध्ये एकसारखं असं मिक्स करून झालेलं आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि थोडीशी आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर साखरेचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल. साधारण आपण इथे 1 चमचा साखरेचा वापर करणार आहोत. मीठ आणि साखर साबुदाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखरेचा वापर केलेला आहे आणि व्यवस्थित असं साबुदाण्याला लावून झालेलं आहे. तर इथे आपण आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, इथे मी तिखटवाली मिरची वापरलेली आहे. तुम्ही कमी अधिक जास्त मिरचीचा वापर करू शकता. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेतले त्याच भांड्यामध्ये आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे. फ्राय पॅनमध्ये आपण शेंगदाण्याचं तेल गरम करून घेणार आहोत. तुम्ही जर खिचडीमध्ये तेलाचा वापर करत नसाल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता. तर इथे आपण शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. उपवासाला शेंगदाण्याचं तेल चालतं, त्याच्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तर इथे आता फोडणीमध्ये आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसेल
तर तुम्ही जिऱ्याचा वापर नाही केलात तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण पाव चमचा जिरे छान तेलावर तडतडू द्यायचं आहे. काही ठिकाणी उपवासाला जिरे खातात, काही ठिकाणी खात नाहीत. तर इथे आपण जिरे छान तडतडू द्यायचं आहे. जिरे तडतडल्यानंतर आपण जी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. एखाद मिनिटभर आपण मिरची छान परतवून घ्यायची, म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता मिरची परतवून झाल्यानंतर आपण अख्खे शेंगदाणे आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता फोडणीमध्ये आपण थोडेसे परतवून घेणार आहोत, म्हणजे खिचडी खाताना ते दाताखाली आले की छान चव येते. तर इथे आता मिरची आणि शेंगदाणे परतवून झालेले आहेत आणि इथे आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर आपण मिक्स करून घेतलेले साबुदाणे आहेत ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. लक्षात ठेवा, आपण सुरुवातीलाच मिठाचा आणि साखरेचा वापर केलेला आहे. तर इथे आता फोडणीमध्ये आपण साबुदाणा फक्त परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. शक्यतो पसरट भांड्याचाच वापर करायचा, म्हणजे साबुदाणे चिकट होत नाही आणि गोळे होत नाही. कारण साबुदाणा जर छोट्या भांड्यामध्ये बनवले तर मग ते चिकट आणि गोळा होण्याची शक्यता असते. तर शक्यतो पसरट भांड्याचा वापर करायचा, म्हणजे जी खिचडी बनवतो आपण साबुदाण्याची ती छान मोकळी आणि सुटसुटीत होते. एकदा अशा पद्धतीने ही खिचडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपण 2 ते 3 मिनटं साबुदाणा छान परतवून झालेला आहे. तर इथे आता परतवून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी वाफ देणार आहोत. तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया. तर इथे छान अशी वाफ आलेली आहे आणि साबुदाणा एकदा आता आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान मोकळी अशी खिचडी तयार झालेली आहे. वाफ दिल्यानंतरसुद्धा बिलकुल चिकट किंवा गोळा झालेला नाही आहे. तर शक्यतो पसरट भांड्याचाच वापर करा, म्हणजे अगदी मोकळी आणि मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी तयार होते. तर इथे पाहू शकता छान अशी मऊ आणि अगदी सुटसुटीत मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. तर इथे आता 2 ते 3 मिनटं आपण साबुदाणा वाफवून झाल्यानंतर इथे पाहू शकता साबुदाणा बिलकुल कडक झालेला नाही आहे. छान असा मऊ झालेला आहे. तर इथे आपली ही खिचडी तयार करून झालेली आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. तर इथे आता खिचडीबरोबर आपण दह्याचा वापर करणार आहोत. तर दही घेतलेलं आहे अर्धा ग्लासभर घट्ट दही. तर त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली मिरची, आवडत असल्यास मिरचीचा वापर करू शकता, नसेल आवडत नाही केला तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत. मस्त चटपटीत असं हे दही तयार होतं. मीठ, साखर आणि मिरची आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट दही आवडत नसेल तर इथे तुम्ही दह्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आता दह्यामध्ये आपण मिरची, मीठ आणि साखर छान मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. मस्त थंडगार असं दही आहे. तर इथे आता मीठ, मिरची आणि साखर दह्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता साबुदाण्याची खिचडी छान मोकळी, मऊ आणि अगदी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने ही खिचडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.